ठिकाणी 5 गणीमध्ये. इकडे इकडे. अरे गप डरी डरी. गावठी आहे की जर्मन शेपर्ड पप्पाचं. आम्ही निघालेलो आहोत बाहेर फिरायला जायला आणि आम्ही झालेलो आहोत रेडी. एक स्माइल कर, एक छानशी स्माइल कर. अजिबात नाही ना बघणारच. मला पैसे द्या. हॉटेलमध्ये जेवून झाल्यावर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5. सो आत्ता आपण चाललेलो आहोत पारसी पॉईंटला. हे पंचगणीपासून अगदी जवळच आहे आणि अप्रतिम निसर्गाने नटलेलं ठिकाण आहे. इथून दिसणारं कृष्ण खोऱ्याचं दृश्य आणि धूमधरणाची शांतता मनाला खरोखर वेड लावते. हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी आणि फोटोप्रेमींसाठी एक परफेक्ट स्पॉट आहे. सनराईज अँड सनसेट तर इथनं बघण्यासारखे असतं. तर आता आपण संध्याकाळी आलो तर मोस्टली क्लाउडी आहे, त्यामुळे सनसेट आपल्याला बघायला नाही मिळणार. तर आता जे पण बघता येईल आपण ते एक्सप्लोर करूया. तर आम्ही आलो आहे पारसी पॉईंट. ऑलमोस्ट सगळी दुकानं बंद झालेली आहेत आणि बघू शकता खाली पूर्ण पाणी साठलेलं आहे. थोडं मेंटेनन्सच्या दृष्टीने मी म्हणेन की एवढं मेंटेन दिसत नाही आहे, पण इथून तुम्ही काही खायला वगैरे घेऊ शकता. आता जसं इथे फ्रूट प्लेट आहे, इन केस जर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही हे खाऊ शकता. पॉपकॉर्न मिळतात, बऱ्याच गोष्टी मिळतात. खूप जास्त थंडी आहे. पावसाळ्यात जर तुम्ही आलात तरी पण तुम्ही स्वेटरसारखेच फुल स्लीव्हचे कपडे वगैरे घालून येऊ शकता. बऱ्याच गोष्टी इकडे बंद दिसत आहेत. बघा मागच्या वेळी जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा हे फोटो आमच्या दोघांचे आणि क्लिअर ॲटमॉस्फिअर होतं तेव्हा, कारण की मी थंडीत आलेलो. आत्ता फक्त व्ह्यू एन्जॉय करा. जास्त विंडी आहे, त्या मुलीने आमचे फोटो काढले. थँक्यू. आता आम्ही चाललेलो. खूप जास्त छान आहे हा प्लेस. पण खूप जास्त विंडी आहे. आम्ही आता थंडी वाजत आहे आम्हाला. उद्याच आजारी पडू आपण. तुला तर माझ्या कॅमेराला माहिती आहे. आता आवाजच नसेल. थंडी वाजत आहे. लोक एकदम मफलर, स्वेटर, टोपी सगळं घालून आलेले आहेत, पण तरी पण उभे आहेत आणि ह्या एन्व्हायरमेंटचं एकदम मजा लुटत आहेत. जॅकेट नको घालायला, जॅकेट नको घालायला, शाल घातली. सध्या आपण आलोय टेबल टॉपला, म्हणजेच पाचगणीचं प्रसिद्ध टेबल लँड. सागर सपाटीपासून सुमारे 4500 फूट उंचीवर असलेलं हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं पठार आहे. आणखी म्हणायचं झालं तर एशियाच्या दुसऱ्या सनीएस्ट वोल्कॅनिक प्लॅटूवर हॉर्स रायडिंग, पांडव्स फुटप्रिंट, डेव्हिल किचन्स केव्स, पण इतक्यात आलेले कमीच. एक झाड असलेला वन ट्री हिल पॉइंट, सनराईज सनसेट व्ह्यू, अगदी सिनेमॅट, थोडं ट्रेक, स्थानिक वेंडर्सचं स्नॅक स्टॉल्स, मिसळ पाव ते कोकोनट वॉटर, आईस्क्रीम, कुल्फी. सो नक्की विजिट करा. पप्पा मेमरी कॅप्चर करतात. हा हाऊ जाऊ पप्पा. आणि आमचा चुटकू ना. हे बेम्मा हवा निघाली. डायरेक्ट आम्ही घेतलेलं ब्लँकेट घेतलं, हे शॉल घेतली. आजीची शॉल घेतलीस तू. अरे बाप. आई जा आई जा. तिकडून सनसेट बघितलं ना आपण. सनसेट बघितलेला आपण तिकडून, आठवतंय का जेव्हा तू नव्हतास. तिकडे जाऊया. खाली बघत ह्या दगडांवर. संध्याकाळी बरेच लेट झालेलं आहे आणि पावसामुळे आता सगळं बंद झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला इथे आता लोक कमी दिसतात. थंडी वाजायला लागली. थंडी ना. तू जॅकेट का नाही घालतो. इकडून नाही बेबी, तिकडून नाही. चल ठीक आहे. इकडून ब्लँकेट पकड. हा पकडलं.
ना. नको नको. नको नको. घ्यायचं एक आईस्क्रीम घेतोय त्याला, म्हणजे त्यांची दया आली म्हणून. आपल्याला नको. किती 50 रुपये वगैरे ना? देऊ नाही तर तुळशी गुलकंद आईस्क्रीम येत आहे, खाऊन बघा. अच्छा, हे असं बाहेर फ्लेवर तुम्हाला मिळणार नाही. सुट्टे दिले हे तर बरं पकड भेटते. किरण. आईस्क्रीम खातो. उंचावर आहे ना ते. हा एवढं पेशन्स कोण येतात थंडीत पण आईस्क्रीम खायची. 50 रुपयाला कोण? डू लाईक इट? हो. आता आलोय आम्ही मॅप्रो गार्डन मध्ये. आता मस्त फिरायला आलोय, तर पावसाळा असो काय पण असो, मॅप्रो गार्डन एन्जॉय करूयात. काय काय मॅप्रोमध्ये मिळतं हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, पण पुन्हा एकदा पावसाळ्यामध्ये मॅप्रो कसं दिसतं हे बघूयात. एक गुंदी नको थंड वाजतं. खाली ओलं आहे. व्योमने तिथे चॉकलेट बघितलं म्हणून एवढा मोठा केलेला आहे, पण त्याला द्यायला लागेल आता आम्हाला. आणि व्योमच्या मावशी आणि काका म्हणजे स्वप्नाली मावशी आणि रोहन काका, थँक्यू सो मच आम्हाला हे जे नायकीचे तुम्ही शूज दिलेले आहेत त्याचं आज आम्ही उद्घाटन केलेलं आहे. आणि म्हणून तो असं परेड वगैरे करून तुम्हाला दाखवत आहे. पण तो खूप एक्सायटेड आहे आणि आता आम्ही भरपूर सारे फोटो काढणार. टेल डॅडा व्हॉट डू यू वॉन्ट. मम्मा काय घेतलं आमच्यासाठी. मी घेतलंय आता ऑलरेडी एक काहीतरी डोनट, न्यूटेला डोनट का काहीतरी. न्यूटेला डोनट. हा एक मिनिट सांगायचं ना. डील आहे ना. हां हे बघ, न्यूटेला डोनट, फ्रेंच फ्राईज, फ्रेश स्ट्रॉबेरी क्रीम विथ आइसक्रीम. बस बस. शुगर शुगर आज 1-2 kg तो हम बड़ा की देंगे. तू हटवशील रे, मला काय नाही, मला हटवायला पण प्रॉब्लेम आहे. लेट्स ईट. लेट्स ईट. शूज आवडले स्पूनला दिलं असं डायरेक्ट घुसवा चमचा. आणि तुम्हाला काय पाहिजे मी नंतर थोडंसं खाईन. स्ट्रॉबेरी फ्रेश आईस्क्रीम हे तर सगळ्यांना माहितीच आहे. ह्या स्ट्रॉबेरी खूप आंबट होत्या, कारण की हे ऑफ सीझन आहे, त्यामुळे मी रेकमेंड नाही करणार तुम्ही खा. भलेही किरणची ही फेवरेट डिश असली तरी मी पूर्ण तुम्हाला दाखवणार नाही आहे किरणनी हे कसं स्टार्ट केलं आणि कसं फिनिश केलं, त्यामुळे मी ही क्लिप पळवत आहे. जो लोडेड न्यूटेला आहे तो तर खूप जास्त टेस्टी आहे, म्हणजे ह्यानी माझ्या एक्सपेक्टेशन्स मीट केलेले आहेत 10 on 10. तुम्ही चॉकलेट प्रेमी असाल तर हे नक्की ट्राय करा. आमचं आता खाऊन झालं आहे आणि आम्ही चाललेलो आहोत आमच्या रूमवर परत, जिथे आम्ही ऑर्डर दिली आहे अजून खायची. तुम्ही मस्त कवर एन्जॉय करा आणि भेटूयात उद्या 3ऱ्या भागात. अंताक्षरी में तो आ जाए ये गाना गा दो. बात करे ना मुझसे चाहे आँखों का नाम न ले, पर ये मत कहना रे वो पगले, मुझे देखना तू मेरा नाम न ले, तुझसे मेरा दिन धर्म है मुझसे तेरी खुदाई, तुझसे मेरा दिन धर्म है मुझसे तेरी खुदाई, तू बोले तो बढ़ जाऊं मैं बुल्ले शाह सौदाई, मैं भी नाचूं मनाऊं सोने यार को, चलूं मैं तेरी राह बुल्लिया,
मैं भी ना चूर जाऊं, सुने यार को करूँ ना परवाह।